पाच प्रकारचे क्लेश नाहीत, म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाहीत आणि जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत. बर, पुन्हा दुसरं म्हणा तर ब्रह्म कसा आहे, एक आहे आणि जीव कसे आहेत, अनंत आहेत. मग आता अनंत जीव मानल्यावर अनंत जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईल? आता प्रत्येक शरीरामध्ये जीव असतो, म्हणून जीव जर पाहिले तर जीवाची संख्या किती आहे, अनंत आहे. मग अनंत अशा प्रकारचे जीव आणि ब्रह्म पाहायला गेलं तर एक आहे, म्हणून दोघांचं ऐक्य शक्य नाही. बर, परत पुन्हा जर पाहायला गेलं तर ब्रह्म कसा आहे, व्यापक आहे आणि जीव कसा आहे, परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे लहान आहे, 3.5 हातच आहे, कारण प्रत्येकाचं शरीर किती असतं, 3.5 हात आहे. म्हणून जीव कसा आहे, तर ते म्हणते 3.5 हात आहे. म्हणून 3.5 हात असणारा जीव परिच्छिन्न आहे आणि ब्रह्मा हे व्यापक आहे. आणि म्हणून आपल्याला ध्यानात घेता येतं की अशा प्रकारचं असल्यामुळं ब्रह्माची जीवाची ऐक्यता होत नाही असं पटून त्या ठिकाणी तो सांगायला लागलाय. आणि परत त्या ठिकाणी काही गोष्टी मान्य पण करतो. तो म्हणतो, कारण तो बुद्धिमान असतो. तुम्ही म्हणतात ते तुमचं म्हणणं आहे, परंतु त्या ठिकाणी मला हे पटत नाही. म्हणून काल आपण विषय पाहिला की पूर्व पक्षाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलण्याची मान्य केली, कारण तो खूप अशा प्रकारचा शब्दज्ञानी असतो आणि त्याला त्या ठिकाणी सर्व काही शास्त्र अवगत असते. म्हणून त्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं तो त्या सद्गुरूला प्रश्न करताना तो म्हणतो की तुम्ही जे सांगतात ना त्यातल्या काही गोष्टी मला पटतात, तुम्ही सांगतात ना त्यातल्या काही गोष्टीत मी सहमत आहे, परंतु तुम्ही जर काही सांगायला लागले तर त्या ठिकाणी मी त्याच्यात सहमत नाही, कारण मला नाही पटत. म्हणून असा स्पष्ट त्या ठिकाणी बोलणारा तो त्या ठिकाणी पूर्व पक्षी आपलं म्हणणं त्या ठिकाणी सद्गुरूला सांगतो की तुम्ही जे म्हणतात ना, साक्षी भाष्य शब्द आले, साक्षी भाष्य. कारण सुखदुःखी कसे आहेत, प्रत्येकाला जे सुख आणि दुःख होतं ते सुख आणि दुःख साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्य म्हणजे साक्षी त्याला जाणितो, याला काय म्हणायचं, साक्षी भाष्य. म्हणून साक्षी, आता साक्षी, आत्मा, कुटस्थ ही शब्द जरी 3 असले पण त्याचा अर्थ एकच आहे. साक्षी आणि कुटस्थ, त्याला कुटस्थ म्हणले, त्याला साक्षी म्हणले आणि आत्मा असे शब्द असले. आता या ठिकाणी साक्षी भाष्य शब्द आलेले विचारसागरामध्ये, आपला जो विषय चालू आहे दुसऱ्या तरंगामध्ये, इथं हा साक्षी भाष्य अशा प्रकारचा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणून साक्षी भाष्य त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा काय की सुखदुःख हे साक्षीला भासायला लागले. साक्षी भाष्य म्हणजे साक्षी त्या सुखदुःखाला जाणायला लागला, म्हणजे साक्षीला हे सुख बी कळायला लागलं आणि दुःख सुद्धा कळायला लागलं. म्हणून सुखदुःखी कसे आहेत, तर हे साक्षी भाष्य आहेत. म्हणून आता साक्षी भाष्य म्हणा तर मग आता या ठिकाणी साक्षी अंतकरण आहे. आणि या ठिकाणी अंतकरण प्रत्येकाला आहे आणि अंतकरणामध्ये सुखदुःख आपल्याला कळायला लागले आणि अंतकरणाची वृत्ती आहे. आता अंतकरणाच्या वृत्तीनं आपल्याला काय कळतं की अंतकरणाच्या वृत्तीनं आपल्याला इतर विषय आपण त्याला जाणितो. जसं डोळ्याद्वारे मन जातं आणि डोळ्याद्वारे मन कुठं जातं, तर रूपात जातं आणि रूपाचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून डोळ्याद्वारे त्या ठिकाणी मन रूपाच्या आकाराचं होतं, म्हणजे मन होतं, म्हणजे मनाची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती डोळ्याद्वारे बाहेर जाती आणि बाहेर गेल्यानंतर त्या रूपाच्या आकाराची होती आणि रूपाचं ज्ञान होतं. कानाद्वारे ती अंतःकरण वृत्ती कुठं जाते, तर बाहेर जाते आणि शब्दाकडे जाते आणि शब्द म्हणजे बाह्य, अशा प्रकारचे हे पंचविषय बाह्य असते आणि अंतःकरण ही आत आहे.
म्हणून त्याला आतलं साधन. अंतःकरण शब्दाचा अर्थ काय? आतलं साधन. म्हणून अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन कानाद्वारे बाहेर जाऊन शब्दाचं ज्ञान होतं. म्हणून पंचविषयाचं ज्ञान होतं. असं ते त्या ठिकाणी आता शिष्य जो असतो, तर तो गुरुला आपला अनुभव सांगायला लागला. म्हणून आपल्याला सुद्धा या ठिकाणी अ, हे आपलं बी आपलंच आहे, पण शिष्याची एक अशा प्रकारचं एक रूपक तयार करून आपलेच प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. पण आपल्याला ध्यानात घेण्यासाठी कारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, सोप्या असतात. परंतु आपलं त्या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळं किंवा याच्यात जे काही थोडेफार शास्त्रीय अशा प्रकारचे शब्द आलेले असतेत, तर ते शास्त्रीय शब्द आपण कधी त्या ठिकाणी पाहिलेले नसल्यामुळं ते आपल्याला नवीन वाटते. परंतु आपल्याला ते ध्यानात येण्यासारखे आणि पुन्हा-पुन्हा आपण त्याला जर पाहिलं, तर ते लक्षात येते आणि काय एवढं अवघड नाही. तसं आपण तर कालच बघितलं, की इंग्रजी इतकं माणसं अवघड शिकत आहेत आणि ते त्या ठिकाणी अभ्यासानं शिकता येतं. तर मग हे सुद्धा आपल्याला त्याचा परिचय करून शब्दाचा परिचय कारण त्याचे अर्थ आपल्याला महाराजाकडून या ठिकाणी कळालेले आहेत. परंतु नवीन काही-काही शब्द आपल्याला कधी नाही ऐकलेले असल्यामुळं ते थोडं अवघड वाटतं. परंतु अभ्यासानं त्या शब्दाची माहिती आपल्याला करून घेतली तर चांगलीच आहे. आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये कुटस्थ अशा प्रकारचे एक शब्द आलेले आहे. साक्षी हे शब्द आलेले आहे. म्हणून त्या आत्म्यालाच हे नाव आले आणि म्हणून या ठिकाणी पाहायला गेलं तर हे 3 नावं जरी असले, आत्मा, कुटस्थ, साक्षी, पण वस्तू एकच आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी शब्द आलेला आहे साक्षी भाष्य आणि साक्षी भाष्य म्हणजे साक्षी हे सुख-दुःखाला जाणीतो. म्हणून साक्षी हा सुख-दुःखाला जाणीतो असं कोण सांगायला लागलं, तर पूर्व पक्षी आपलं जे काही ज्या गोष्टी त्याला कळाल्या, तर तो आपल्या गुरुपुढे त्या मांडायला लागला. आणि ते सांगताना त्या ठिकाणी सांगतो, की अंतःकरण वृत्ती ही बाहेर जाते आणि बाहेर जाऊन बाहेर जरी जात असली, तरी पण ती अंतःकरण वृत्ती त्या अंतःकरणाला जाणू शकत नाही. बाहेरच्या विषयाला जाणीते आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा अ, अंतःकरणाला जाणीत नाही. कारण डोळ्याला मन कुठं कळतं? कानाला मन कुठं कळतं? कारण मनातला शब्द ह्या कानानं ऐकू येत नाही किंवा मनातलं रूप आपण काल पाहिलेलं रूप ह्या डोळ्याने दिसत नाही. काल आपल्या पाहिलेलं रूप आपल्या ध्यानामध्ये आहेत. काल आपण काही एखाद्या नवीन ठिकाणी गेलो, एखाद्या यात्रेत गेलो, तिथे एखाद्या नवीन माणसं आपल्याला भेटले आणि त्यांचे रूप आपल्या ध्यानात आहेत. परंतु आता सुद्धा आपल्या ते त्या ठिकाणी ध्यानामध्ये येतात. पण ह्या डोळ्यानं दिसत नाहीत. मग आता ते डोळे म्हणून ते मनामध्ये साठलेले आहेत. परंतु मनातलं साठलेले हे 5 विषय ह्या ज्ञानेंद्रियानं कळत नाही. म्हणजे ज्ञानेंद्रियानं मन कळत नाही. म्हणून ज्ञानेंद्रियानं ज्ञान होतं, पण विषयाचं होतं. मनामधल्या मनाचं ज्ञान, अंतःकरणाचं ज्ञान ह्या ज्ञानेंद्रियानं होत नाही. म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय का म्हणले? तर त्यानं ज्ञान होतं. आणि पुन्हा त्यानं सांगितलं शिष्य गुरुला सांगायला लागलाय, "हे तुम्ही सांगतात इथपर्यंत मला पटतं. परत सांगतो की 2 इंद्रिय असे आहेत, की त्यांचं आधाराचं पण ज्ञान करून देते. म्हणून रूप कारण डोळा जे असतो, रूपाचं ज्ञान करून देतो आणि त्याच्या आश्रयाचं पण ज्ञान करून देतो. एवढंच सांगताना पुन्हा त्वचा जी असते, तर त्वचा त्या स्पर्शाचं ज्ञान करून देते आणि त्या स्पर्शाचा आश्रय म्हणजे हा स्पर्श कशाचा झाला, की तकव्याचा झाला नरम का दगडाचा झाला. याचं पण त्या ठिकाणी हे 2 इंद्रिये अशा प्रकारचं ज्ञान करून देते. विषयाचं ज्ञान करून देते आणि आश्रयाचं ज्ञान करून देते. आणि म्हणून हे इंद्रिय जे असतात, ते अपंचीकृत पंचमहाभूतापासून झालेले आहेत. कारण शरीर कसं असतं, तर स्थूल्य हे पंचीकृत पंचमहाभूतापासून कारण भूतापासून झाला. तर पंचकृत शब्दाचा अर्थ हे पंचभूत एकमेकात मिसळले आणि त्याला म्हणायचं पंचकृत. म्हणून हे या ठिकाणी पंचभूत आहेत आणि एकमेकात मिसळले आणि एकमेकात मिसळून ह्या थूल देहाची निर्मिती झाली. आणि सूक्ष्म देह कसा आहे तर अपंचीकृत आहे. कारण मिसळलेला नाही. म्हणून डोळ्यानं काय रूपाचं ज्ञान होतं. कानानं शब्दाचं ज्ञान होतं.
कानानं त्या ठिकाणी रूपाचं ज्ञान होणार नाही किंवा डोळ्यानं शब्दाचं ज्ञान होणार नाही. म्हणून ते त्या म्हणून कान कशाचा आहे तर आकाशाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी शब्द कशाचा आहे? आकाशाचा आहे. म्हणून कानानं फक्त शब्दाचंच ज्ञान होतं आणि डोळा या ठिकाणी त्यानं फक्त रूपाचं ज्ञान होतं, तो सूर्याचा आहे. म्हणून त्या ठिकाणी तो डोळा अग्नीचा असल्यामुळं डोळ्यानं फक्त रूपाचं ज्ञान होतं. म्हणून ज्ञानेंद्रिये आपण या ठिकाणी पाहायला लागलो तर शिष्य अशा प्रकारचा सांगायला आला, की हे ज्ञानेंद्रिय कसे आहेत? अपंचीकृत आहेत आणि हा पंचीकरणामध्ये सविस्तर अशा प्रकारचा विषय आलेला आहे. आणि पुढे सुद्धा याच्यावर बरंच काही त्या ठिकाणी बोलणार आहेत ते. म्हणून आता शिष्याचं जे काही बोलणं आहे, तर ते कालचा विषय आपल्याला बघायचा. आणि म्हणून शिष्य असं सांगतानाच पुढं सांगतो, की जर हे सगळे त्या ठिकाणी सुख-दुःख साक्षी भाष्य आहेत. म्हणून साक्षी भाष्य आहे, म्हणून साक्षी याला जाणीतो सुख-दुःखाला. मग साक्षी भाष्य आहेत, तर मग आता साक्षी अनेक मानली पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. कारण साक्षी कशा आहेत? अनेक मानावं लागतील. मग अनेक साक्षी म्हणल्यावर अ, साक्षी अनेक व्हाले आणि ब्रह्म एक व्हावं लागलं. मग अनेक साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईल? आणि मग असं जर त्या ठिकाणी त्या ब्रह्माशी ऐक्यच होत नाही, तर मग हा तुमचा जो ग्रंथ आहे तो निष्फळ आहे किंवा तुम्ही जो काही तुमचा विषय आहे किंवा जीव आणि ब्रह्म एक आहे, तर हा विषय या ठिकाणी सिद्ध होत नाही. कारण जीव आणि ब्रह्म ऐक्य होऊ शकत नाही. असं या ठिकाणी पूर्व पक्षानं सांगितलं आणि इथपर्यंत सांगून आता त्याचं उत्तर सिद्धांती आपल्याला देणार आहेत. म्हणून आता या ठिकाणी सिद्धांती म्हणतात, विषयाची सिद्धी आहे. जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एक आहेत, असं या ठिकाणी सिद्ध आहे. सिद्ध आहे म्हणजे याची आम्ही तुम्हाला सिद्धी करून देतो किंवा हे सिद्धच आहे, असं आहेच. आम्ही देतो म्हणून सिद्ध आहे असं नाही. जीव आणि ब्रह्म एक आहेत आणि एक आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही ते तुम्हाला सांगतो आणि त्याला एक करायचं नाही तर एकच आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी जीव आणि अ, जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा आमचा विषयच आहे. म्हणून ह्या ग्रंथाचा विषय काय? आपण पाहिलं, की ह्या ग्रंथाचा अनुबंध चतुष्टयामध्ये, की अधिकारी, विषय, अ, प्रयोजन आणि संबंध. याच्यामध्ये या ठिकाणी विषय सांगताना त्यानं जीव-ब्रह्मैक्य, जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता हा या ग्रंथाचा विषय आहे, अशी मांडणी पहिल्या तरंगामध्ये आपण बघितली आणि त्या पहिल्या तरंगाचा विस्तार हा दुसऱ्या तरंगामध्ये इथपर्यंत त्यांनी केलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर देताना जीव-ब्रह्माची ऐक्यता या ठिकाणी हा तुमचा विषय आहे, हा सिद्ध नाही. आता सिद्धांती सांगायला लागले, की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता या ठिकाणी आहे, असं आम्ही तुम्हाला सिद्ध करून देतो. आणि असं सिद्ध करून देताना आता सुरुवात काय केली, की ते सांगते अंतःकरण आणि अंतःकरणाधिष्ठान चैतन्य. आता पहा आणि अंतःकरणात चैतन्याचं प्रतिबिंब. आता अंतःकरण हे तिन्ही मिळून जीव झाला. आता जीव कशाला म्हणायचं? अंतःकरण. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ घ्या. म्हणून अंतःकरण, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या अंतःकरणात चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. हे तिन्ही मिळून जीव म्हणायचं. जीवाची व्याख्या करताना जीव कशाला म्हणायचा? आपण जीव, जीव म्हणतो. तर विचारसागरामध्ये सांगितलं की जीव कशाला म्हणायचं? तर अंतःकरण. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. कारण अंतःकरणाला ज्याच्यामुळे ते अंतःकरण आहे, अशा प्रकारचं अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. ते चैतन्य आणि असं त्या ठिकाणी अंतःकरण आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि परत त्या अंतःकरणात चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. हे तिन्ही मिळून जीव झाले. आता काही-काहीला या ठिकाणी शब्दाची ओळखच नाही. तर मग त्यांना एकदा दोनदा ऐकून या ठिकाणी 10 बारे ऐकून या ठिकाणी हे कळत असतं कारण इतकं काही अवघड नाही.
आणि जरी करता शब्द नाही लक्षात आला, पण शब्दाचे अर्थ तरी आपल्याला लक्षात येतेत. आणि म्हणून आणि काहीला या ठिकाणी शब्द सुद्धा त्याची ओळख सुद्धा आहे आणि माहिती पण आहेत. आणि ज्यांना याची ओळख पण नाही, त्यांना हळू ओळख अभ्यासानं, कारण अभ्यासाने काहीच अवघड नाही. अ, म्हणून असाध्य ते साध्य करीती सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. कारण तुकाराम महाराज सांगते, की असाध्य गोष्ट सुद्धा साध्य अभ्यासानं होत असते. म्हणून चिंतन आपल्याला माहीत आहे आणि सर्व काही आपलं सोप्यात या ठिकाणी आपण आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे शास्त्रीय भाषा कळत नाही, शास्त्रीय शब्द कळत नाही. म्हणून महाराजांनी खूप अशा प्रकारचं या ठिकाणी सर्वांना सोप्यात सोपं करून सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी तेच आपल्याला महत्वाचं आहे. तेच ध्यानात घेणं आणि तेच लक्षात घेणं. परंतु आता या ठिकाणी परत त्याचा आधार घेऊन थोडं-थोडं आपल्याला ग्रंथसुद्धा पाहायचे महाराजांनी सांगितले. आणि मग ते ग्रंथ जर आपण पाहायला गेलो, तर आपल्या ध्यानात येतं, की हे तर आपण ऐकलेलं आहे आणि यालाच त्याच शब्दाला हे अशा प्रकारचा आत्मा शब्द आपण ऐकलेला आहे. परंतु आत्मा शब्दाचं समजा काहीला साक्षी त्यालाच म्हणते असं माहीत नव्हतं. मग इथं समजा आपल्याला पाहायला भेटतं, की अरे आत्मा आणि साक्षी एकच आहे. अशा प्रकारचं आणि म्हणून या ठिकाणी साक्षीभाषी शब्द आला. मग आता हे समजा आपण याचा अर्थ माहीत असतो. परंतु या ठिकाणी शब्द माहीत नसल्यामुळं आपल्याला जे काही वाटत असतं म्हणजे कुटस्थ शब्द आला. आता कुटस्थ म्हणजे काय? तर आपल्याला वाटतं काहीतरी कुटस्थ म्हणजे वेगळं असन. पण आता काही-काहीला माहीत जरी असलं, पण काही-काहीला याचं त्या ठिकाणी इतकं माहीत नसल्यामुळं मग त्यांना वाटतं की काय असन हे? तर म्हणून कुटस्थ, आत्मा हे शब्द या ठिकाणी समानार्थीच आहेत. म्हणजे समानार्थी म्हणण्यापेक्षा एकालाच त्या ठिकाणी आत्म्यालाच कुटस्थ आणि त्यालाच साक्षी अशा प्रकारची ही नावं आलेली आहेत. आणि म्हणून आपण बघायला लागलो, तर अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. हे तिन्ही मिळून म्हणायचं जीव. कारण जीव म्हणजे काय? हे तिन्ही मिळून जीव म्हणायचं. अंतःकरण, अंतःकरण, अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. हे तिन्ही मिळून काय झाले? जीव झालं. आता हे सिद्धी करून द्यायला लागले, की कोण? सिद्धांती, की आमचा ग्रंथ कसा आहे? तर आमचा ग्रंथाचा विषय आहे ब्रह्माची प्राप्ती होणं. हा विषय आमच्या ग्रंथाचा आहे आणि हा सिद्ध आहे आणि हा सिद्ध या ठिकाणी आम्ही तुम्हाला सिद्ध करून द्यायला लागलो. आणि म्हणून सिद्ध करून देताना आता पुढे या ठिकाणी सांगते, या तिन्हीला जीव म्हणतात. त्यात अंतःकरण, अधिष्ठान, आता विशेष्य, विशेषण आणि विशिष्ट अशा प्रकारचे 3 शब्द आले. आता 3 शब्द आले म्हणून विशेष्य कशाला म्हणायचं? विशेषण कशाला म्हणायचं? आणि विशेष्य आणि विशेषण मिळून विशिष्ट तयार झालं. म्हणून हे 3 शब्द आहेत. विशेष्य, विशेषण आणि विशिष्ट. आता विशेष्यमध्ये जे काही अधिष्ठान, अंतःकरण, अधिष्ठान, चैतन्य आहे. आता त्याला काय म्हणायचं? विशेष्य आहे ते. म्हणून अशा प्रकारचं अंतःकरण, अधिष्ठान, चैतन्याला काय म्हणायचं? विशेष्य म्हणायचं. म्हणून विशेष्य कशाला म्हणायचं? अंतःकरणामध्ये ते काही अधिष्ठान चैतन्य आहे. तर अधिष्ठान चैतन्य कोणतं? की जे ब्रह्मचैतन्य आहे. त्याचाच भाग आहे एक अंतःकरणामध्ये. त्यालाच कुटस्थ, साक्षी म्हणते. तर ते जे चैतन्य आहे, कारण बाहेर सर्वत्र ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्य म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी व्यापक चैतन्याला काय म्हणलेलं आहे? ब्रह्मचैतन्य म्हणलेलं आहे. कारण चैतन्य कुठं नाही? तर सर्व ठिकाणी चैतन्य आहे. तर त्यातला त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जे काही चैतन्य आहे, त्याला कुटस्थ, साक्षी अशा प्रकारचं नाव आलं. म्हणून या ठिकाणी अ, त्याला काय म्हणले? विशेष्य म्हणले किंवा अधिष्ठान म्हणले. म्हणून अ, अंतःकरण जे अंतःकरणा आता अंतःकरणाधिष्ठान चैतन्य विशेष्य आहे. म्हणून विशेष्य, विशेषण आणि विशिष्ट कारण या तिन्ही शब्दाचे अर्थ पाहताना विशेष्य शब्दाचा अर्थ काय? तर अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. याला काय म्हणायचं? विशेष्य. बरं आता विशेषण कशाला म्हणायचं? की अंतःकरण स्थित चैतन्य. अंतःकरण आणि अंतःकरण स्थित चैतन्य.
आता अंतःकरण स्थित चैतन्य म्हणजे त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो काही आभास झाला किंवा प्रतिबिंब म्हणा त्याला, त्या प्रतिबिंब किंवा आभास. आता अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये चैतन्य स्थित अंतःकरणातला आभास हे दोन्ही मिळून विशेषण म्हणायचं. आता या ठिकाणी काहीला ज्याला केवळ समजा ह्या ग्रंथ कधी पाहिलेलाच नाही, तर त्यांना अशा प्रकारचं या ठिकाणी जड जाईल. परंतु तरी पण सोडायचं नाही. जसं आपण पाहतो एखाद्या शेतामध्ये खूप जर तण झालं, पण शेतकरी म्हणतो मी याला काढूनच टाकेन आता. कारण जो खरा त्या ठिकाणी जातवान शेतकरी असतो, तर त्याला जसा पायामध्ये काटा त्या ठिकाणी सलतो का, तसं त्याला शेतातलं तण सलत असतं. आणि जो भासाड आहे मग ते म्हणतो काय नाही होत त्याला, काय व्हावं लागलं? त्याच्यातलं पीक मोठालं होतं आणि ते दबून जातं म्हणतो मग. मग जे काही जातवान शेतकरी असतील, तर पायातला काटा सहन होत नाही ना. तसं त्या ठिकाणी वावरातलं गवत त्याला सहन होत नाही. म्हणून जो त्या ठिकाणी खरा साधक आहे त्याला अज्ञान सहन होत नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो अशा प्रकारचा अज्ञान निवृत्तीसाठी प्रयत्न करीत असतो आणि तो विचार करीत असतो. मग त्याच्यातून त्याला या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही ग्रंथ आपल्यासमोर आला विचारसागर, मग आता त्या ग्रंथामध्ये जे काही रीती सांगितलेली असते, मग जरी करता आपल्याला त्या ठिकाणी ते शब्द माहीत नसले किंवा तशा प्रकारच्या युक्त्या-प्रयुक्त्या कधी आपण ऐकलेल्या नसल्या, आपल्याला महाराजांकडून सोप्या भाषेमध्ये आपण ऐकलेल्या असतात. पण आता त्यालाच त्या ठिकाणी धरून किंवा ते ऐकलेलं असल्यामुळं ह्या शास्त्रीय भाषा पण आपल्याला कळायला या ठिकाणी काय होतं एक वाट निर्माण होती किंवा आपण ते पहिलं सोपं ऐकलेलं असल्यामुळंच आपल्या इकडं प्रवृत्ती व्हायला लागली किंवा सांगता यायला लागलं किंवा ऐकायला सुद्धा कळायला लागलं. आणि म्हणून आपल्याला तरी चिंतनामुळं हे काही अवघड जात नाही आणि सोपं जाणार आहे. कारण आपल्याला या ठिकाणी याचं जे काही मुख्य अर्थ आहे तो आपल्याला ऐकायला भेटलेला आहे. आणि म्हणून आता जीवाची व्याख्या करताना जीव कशाला म्हणले? तर अंतःकरण, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. हे तिन्ही मिळून काय म्हणायचं? जीव म्हणायचं. या तिन्हीला मिळून जीव शब्द आला. आता या ठिकाणी आता सिद्धांती आहेत, तर ते सिद्ध करून द्यायला लागले. काय सिद्ध करून द्याले? ब्रह्मप्राप्ती. म्हणून या ठिकाणी आता ब्रह्मप्राप्ती हा ग्रंथाचा काय विषय आहे. जीव ब्रह्माची ऐक्यता हा ग्रंथाचा काय विषय आहे. म्हणून खूप अशा प्रकारचा महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगायला लागले आणि याच्यामध्ये बारकावा आहे. म्हणून हे शब्द जर एकदा परिचय झाला त्याचा आपल्याला, तर मग पुन्हा त्या ठिकाणी डबल-डबल त्याला त्या ठिकाणी कुठेतरी कोणत्या ग्रंथात शब्द आला, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ कळू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे, आत्मा शब्दाचा अर्थ काय आहे, की आपण ऐकलेलं आहे महाराजांकडून, की आत्मा शब्दाचा अर्थ मी आहे. मग आता कुठं आत्मा शब्द आला, की मग दुसरं कोण नसून मी अशा प्रकारचा अर्थ आपला घेता येतो. मग तशा प्रकारच्या या ठिकाणी विशेष्य हा शब्द कुठेतरी आला, तर विशेष्य कशाला म्हणायचं? याचा परिचय या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो आणि ग्रंथाच्या द्वारेच या ठिकाणी आपल्याला करून घेता येतो आणि म्हणून हे ग्रंथ आपल्याला मार्ग दाखवतात. कारण महापुरुषानं या ठिकाणी लिहिलेले असते आणि ते गेल्यानंतर बी या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेला जे काही बोध आहे तो लक्षात यायला ह्या ग्रंथामुळं सोपं जातं. म्हणून विशेष शब्द जो आला, तर त्या ठिकाणी जे काही चैतन्य आहे, अधिष्ठान चैतन्य आपण ज्याला अंतःकरणाचं अधिष्ठान ज्याला म्हणतो ते चैतन्य, त्याला विशेष हे नाव आलं. आता विशेषण कशाला म्हणायचं? जे काही अंतःकरण आणि अंतःकरण स्थित चैतन्य, तर ते दोन्ही मिळून विशेषण आहे. म्हणून विशेषण आणि विशिष्ट म्हणजे काय? आता विशिष्ट हे दोन्ही मिळून विशिष्ट झालं. म्हणून विशिष्ट सांगताना ते सांगितले, की जीव या ठिकाणी विशेष चैतन्य आणि विशेषण साभास अंतःकरण मिळून या ठिकाणी विशिष्ट झालं. आता विशेष्य काय आहे? चैतन्य आहे. हे आपल्या ध्यानात आलं. विशेष्य चैतन्य आहे आणि विशेषण काय आहे? अंतःकरण आणि अंतःकरणात स्थित चैतन्य. म्हणजे विशेषण विशेष चैतन्य, विशेष्य काय? चैतन्य आणि दुसरं विशेषण. म्हणजे विशेषण काय? अंतःकरण आणि अंतःकरणात स्थित चैतन्य. हे दोन्ही विशेष्य आणि विशेषण. अंतःकरण आणि आणि साभास अंतःकरण अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितले. विशेष चैतन्य आणि विशेषण
आता त्याला या ठिकाणी थोड्या शब्दात बोलायचं झालं तर साभास अंतकरण म्हणा, की साभास अंतकरण म्हणजे अंतकरणासह आभास. दोन शब्द बोलण्यापेक्षा साभास अंतकरण, की अंतकरण आणि अंतकरणामध्ये आभास म्हणजे प्रतिबिंब. म्हणून विशेष चैतन्य आणि साभास अंतकरण मिळून विशिष्ट झालं. म्हणून दोन्ही मिळून काय झालं? विशिष्ट झालं. म्हणून विशिष्ट कशाला म्हणायचं? तर विशेष्य बंद करून आणि विशेष्य आणि विशेषण मिळून विशिष्ट झालं. आणि जो जीव पदाचा वाच्य आहे. म्हणून अंतकरण विशिष्ट चैतन्य, अंतकरण उपहित चैतन्य असे पुढे शब्द येणार आहे. म्हणून पुढं आपण पाहतो की चौथ्या तरंगामध्ये याचा जास्त या ठिकाणी वापर होणार आहे. आणि म्हणून हे एकदा आपल्या ध्यानात आले की विशिष्ट काय म्हणायचं, विशेषण कशाला म्हणायचं, तर हे शब्द आपल्याला ध्यानात येऊ शकते. म्हणून इथं सांगताना याचा खुलासा करताना आपल्याला लक्षात आणून द्याले विशिष्टापैकी विशेषण आणि विशेष्य यापैकी कोणताही एका पदार्थांचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जीव यांचे स्वरूप सिद्ध होणार नाही. कारण दोन्ही मिळून या ठिकाणी काय झाले, विशेषण आणि विशेष्य मिळून विशिष्ट तयार झालं. ह्याच्यातलं जरी एक जरी वगळलं तरी विशिष्ट शब्दाचा अर्थ जो जीव, तर त्या ठिकाणी त्याचं स्वरूप सिद्ध होत नाही. कारण विशेषण आणि विशेष्यात विशेष्य काय आहे? चैतन्य. आणि विशेषण काय आहे? साभास अंतकरण. आणि म्हणून साभास अंतकरण म्हणजे आभास आणि अंतकरण मिळून काय झालं? विशेषण. आणि विशेषण आणि विशेष्य मिळून विशिष्ट तयार झालं. आणि म्हणून पुढं चौथ्या तरंगामध्ये याच्यावर बरंच काही त्या ठिकाणी चढ आलेला आहे. कारण याच्यामध्ये थोडासा चढ आलाय, परंतु पुढे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या शब्दाची सवय लागून जाते. आणि हा तरंग झाला की पुढे तिसऱ्या तरंगामध्ये आपण बघणार आहे की गुरु आणि शिष्य, गुरु कसा असतो आणि शिष्य कसा असतो. आणि हे कळाल्यानंतर चौथ्या तरंगामध्ये मग उत्तम अधिकाऱ्याला त्या ठिकाणी उपदेश करताना अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग पुढे येणारच आहे. आणि आपण तो हळू-हळू त्या ठिकाणी थोडा-थोडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आता त्यानं या ठिकाणी सांगायला लागले, की विशेष्य आणि विशेषण मिळून विशिष्ट तयार झालं. कारण विशिष्ट कशाला म्हणायचं, की विशेषण आणि विशेष्य. आता विशेष्य काय आहे? तर विशेष्य म्हणजे चैतन्याला विशेष्य म्हणायचं. आणि विशेषण काय आहे? साभास अंतकरण. साभास अंतकरण म्हणजे आभासासह अंतकरण. याला म्हणायचं विशेषण. आणि हे दोन्ही विशेषण आणि विशेष्य मिळून विशिष्ट तयार झालं. आणि अशा प्रकारचं दोन्ही असले तरच विशिष्ट. नाहीतर मग याच्यातलं एक जरी नसलं तर विशिष्ट म्हणता येणार नाही. म्हणजे जीवाची सिद्धी होण्यासाठी हे विशेष्य आणि विशेषण दोन्ही पण लागत असतात. म्हणून दोन्ही असल्यावर जीवाची सिद्धी होत असते. जसं आपण बघतो की प्रत्येक शरीरामध्ये जो काही मृदू भाग आहे, नरम भाग आहे, तर तो आईचा असतो. आणि कठोर भाग आहे, कठीण भाग आहे, हाडं, नाड्या, तर हा पित्याचा असतो. म्हणून याच्यामध्ये हे शरीर म्हणजे आई-वडिलाचा या ठिकाणी मृदू म्हणजे मांस, मेद अशा प्रकारचा मृदू भाग आणि कठीण म्हणजे नाड्या, हाडं हा कठीण भाग आणि दोन्ही मिळून या ठिकाणी शरीर. तशा प्रकारचं विशेष्य आणि विशेषण मिळून विशिष्ट तयार झालं. आणि म्हणून या ठिकाणी सांगताना आपल्याला पुढं या ठिकाणी सांगायला लागले, कुटस्थ, साक्षी, आत्मा वगैरे नाव आहेत. आता अधिष्ठान चैतन्याला काय नाव आहेत? अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य. त्याला हे नाव आले. मग कोणते नाव आले? मग त्याला कुटस्थ नाव आलं कुठं-कुठं. त्याला साक्षी नाव आलं आणि आत्मा नाव आलं. अशा प्रकारचे नाव आले. कोणाला नाव आले? अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला अंतःकरणाचं अधिष्ठान रूपानं जे चैतन्य आहे, त्या चैतन्यालाच हे नाव आले. कोणते नाव आले? तर मग कुटस्थ नाव आलं, साक्षी नाव आलं, आत्मा नाव आलं. कोणाला आलं? तर अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला अशा प्रकारचे हे नावं आले. म्हणून हे तिन्ही म्हणजे तीन नाही, तर एकच आहेत, असं या ठिकाणी सांगायला लागले.
म्हणून पुढे या ठिकाणी तो आता सिद्धांती त्या अशा प्रकारचा उपदेश करताना त्या पूर्व पक्षाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्या ब्रह्माची जीव ब्रह्माची ऐक्यता सिद्धी करून देताना पुढं उपदेश करायला लागले की जगत कसं आहे तर वंद्या पुत्रप्रमाणे असत आहे असं पूर्व पक्षी म्हणू लागला. तर पूर्व पक्षाने सांगितलं की जग कसं आहे वंद्या पुत्रप्रमाणे. आता वंद्या पुत्र काय वंद्यापुत्र नावाचा शब्दाचा अर्थ दाखवता येत नाही कारण वंद्यापुत्र हे नुसतं नाम मात्र आहे नावाला आहे कारण वंद्या म्हणजे जी वांज आहे तिला मुलगा नसतो मग नुसतं आपण नाव उच्चारलं तर त्याची काही सिद्धी करता येत नाही तो काय दाखवता येत नाही कारण वंद्यापुत्र हे नुसतं नावाला आहे आणि म्हणून ती काही एखादी वस्तू नाही दाखवायला म्हणून वंद्यापुत्र प्रमाणे जगत आहे असा पूर्व पक्षाने सांगितलं. असं सिद्धांती आता त्याला आठवण करून द्यायला लागली की त्याचा प्रश्न त्यानं कसा ऐकून घेतला तर एकाग्र मनानं ऐकून घेतला सिद्धांत्यानं आणि त्याच्या प्रश्नाचा आता एक ना एक उत्तर या ठिकाणी द्यायला लागले की तुम्ही जे सांगितलं की वंद्या पुत्राप्रमाणे काय जगत आहे असं तुम्ही म्हणतात पण साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट तो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धी घडणार नाही. पण साक्षीचा स्वीकार जर केला नाही तर जीवाची सिद्धी होत नाही कारण जीवाची सिद्धी होण्यासाठी कारण जीव सांगण्यासाठी साक्षी घ्यावा लागतो. साक्षी म्हणजे कोण तर तो त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी काहीच नाही तर तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे आणि म्हणून त्याला कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी साक्षी आहे म्हणजे तो याच्याहून वेगळा आहे अशा प्रकारचं साक्षीचं सांगताना तो साक्षी या ठिकाणी लागतो. साक्षी असल्याशिवाय जीवाची सिद्धी होत नाही. साक्षी म्हणजे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. तर म्हणून याकरता साक्षीचा स्वीकार अवश्य केला पाहिजे. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. आता हे बरोबर सांगता तुम्ही की विशिष्ट जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे आम्ही सुद्धा मान्य करतो की विशिष्ट म्हणजे आपण आताच पाहिलं की विशेष आणि विशेषण मिळून विशिष्ट तयार झालं. विशेष म्हणजे काय तर चैतन्य अधिष्ठान चैतन्य आणि विशेषण म्हणजे काय तर साबास अंतकरण याला काय म्हणायचं विशेषण म्हणजे आभास आणि अंतकरण दोन्ही मिळून विशेषण आणि विशेषण आणि विशेषण मिळून विशिष्ट तयार झाला म्हणजे जीव म्हणून जीव सांगताना हे तिन्ही पण सांगावं लागेल कोण अंतकरण अधिष्ठान चैतन्य अंतकरण आणि अंतकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब या तिन्हीला मिळून जीव म्हणायचं. म्हणून अशी जीवाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे आणि हे जर कोणाला शक्य झालं तर घरी या ठिकाणी जर विचारसागर पाहिला तर पुन्हा अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या शंकेचं थोडंफार निरसन आपणच करू शकतो. म्हणून आपण जरी ऐकला परंतु ज्यांना शक्य असेल तर त्यांना या ठिकाणी थोडा जर पाहिला तर हे परत पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी आता सद्गुरू सांगायला लागले सिद्धांती या ठिकाणी याच्यावर त्या पूर्व पक्षावर या ठिकाणी बोलण्याचा विचार करून त्याला उत्तर देताना ते म्हणते की विशिष्ट जीवांचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरं आहे. विशिष्ट जीवाचं नाही घडत परंतु विशेष भाग आहे साक्षी त्याचं ऐक्य आहे. म्हणून साक्षीचं ऐक्य घडताना विशिष्ट जीवाचं कारण विशिष्ट म्हणजे मध्ये अंतःकरण आलं अंतःकरणातला आभास आला आणि विशेष म्हणजे याच्यातला जो साक्षी आहे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य त्याचं त्या ब्रह्माशी ऐक्य घडू शकतं ना. म्हणून आमचा ग्रंथ कसा आहे तर सफल आहे. आमच्या ग्रंथाचा जो विषय आहे तर त्या ठिकाणी जीव ब्रह्माची ऐक्यता जीव आणि ब्रह्म एक आहे हा जो आमचा विषय आहे तर याची त्या ठिकाणी समजूत पटवून देताना आता इथपर्यंत ते आलेत की सद्गुरू सिद्धांती त्या पूर्व पक्षाला किंवा शिष्याला अशा प्रकारचं सांगायला लागले की विशिष्ट जीवाची त्या ब्रह्माशी ऐक्यता नाही पण विशेष जो त्या ठिकाणी आहे ना त्याची ब्रह्माची ऐक्यता आहे ना. आता विशेष भाग कोणता आहे तर साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व आहे. तो साक्षी कसा आहे शुद्ध आहे
सच्चिदानंद रूप आहे. सत चित आणि आनंद. सत म्हणजे जो ती निकाळात असतो त्याला सत म्हणायचं. माग होता, आता आहे, पुढे राहणार आहे त्याला सत म्हणायचं. आणि चित म्हणजे कळणं, जो सगळं जाणायला लागला त्याला चित म्हणायचं. आनंद म्हणजे सुख. हे तिन्ही बी सत चित आनंद हे काय साक्षीचं स्वरूप आहे. म्हणून साक्षी कसा आहे तर सच्चिदानंद रूप आहे आणि हे साक्षीचं रूप आहे. आणि म्हणून हे सांगताना पुढं या ठिकाणी सिद्धांती परत त्या ठिकाणी सांगायला लागले की साक्षी कसा आहे, तो सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी ऐक्य घडते. कारण ब्रह्माशी ऐक्य कोणाचं घडतं तर साक्षीचं घडतं. कारण का घडतं ते सांगते, साक्षी सच्चिदानंद रूप आहे. साक्षी कसा आहे सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद रूप म्हणजे तो सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. अशा साक्षीचं त्या ब्रह्माशी ऐक्य घडू शकतं. आणि पुढं याचं पुन्हा विस्तार करणारच आहे. आणि विस्तार करताना ते सांगते जीव हा जसा व्यवहार आभासयुक्त अंतःकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. आता आभास म्हणजे अंतःकरणामधलं प्रतिबिंब, त्याला काय म्हणायचं आभास. आणि आभास युक्त म्हणजे आभासानं युक्त असणार अंतःकरण म्हणजे अंतःकरण आणि आभास. आता अंतःकरणामध्ये त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं त्याला म्हणायचं आभास. आणि परत अंतःकरण आणि हे साक्षी चैतन्याचे विशेषण आहे, आपण बघितलेलंच आहे. म्हणून हे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जसा व्यवहार होतो तसा तेच आभास अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. आणि म्हणून त्या अधिष्ठान चैतन्याला काय संज्ञा येते, काय नाव येतं तर साक्षी असं नाव येतं. मग साक्षी असं नाव कोणाला आलं तर अधिष्ठान चैतन्याला आलं. म्हणून विशेषण काय आलं तर अंतःकरण आणि आभास हे विशेषण आलं. आणि साक्षीच्या ठिकाणी व्यवहार काय होतो तर साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. कशामुळे होतो तर अंतःकरण आभासयुक्त अंतःकरण याच्यामुळं साक्षीच्या ठिकाणी व्यवहार काय व्हावा लागला जीव म्हणजे साक्षीला जीव म्हणावं लागलं. हा महत्वाचा मुद्दा आहे. पण का तर आभासयुक्त अंतःकरण याच्यामुळं साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. म्हणून साक्षीला जीव असा व्यवहार कधी व्हायला लागला तर विशेषण आभासयुक्त अंतःकरण म्हणजे विशेषण आल्यामुळं त्याच्या ठिकाणी जीव असा व्यवहार व्हायला लागला. आणि तेच अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्य साक्षी अशी संज्ञा येते. पहा साक्षी आणि जीव अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य हे पुढं आपल्याला घ्यायचं. म्हणून आता हे पाहायचं नाही, परंतु शब्द आला इथं तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आणि अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी आला. कारण जिथं उपाधी असली का तिथं साक्षी म्हणायचं आणि जिथं विशेषण असलं का तर तिथं जीवपणा आला. म्हणून आता अंतःकरणाला म्हणून ज्ञानाचं अंतःकरण हे उपाधी असत. म्हणून मी एक या ठिकाणी नारायण महाराजांचं चिंतन ऐकलं, त्याच्यामध्ये विषय आलेला आहे की नारायण महाराज जाधव डॉक्टर महाराज त्यांच्या चिंतनात विषय आला. तर त्यांनी सांगितलं होतं की अंतःकरणाला उपाधी ज्ञानी काय करतो अंतःकरणाला उपाधी करतो आणि अज्ञानी माणसाचं अंतःकरण विशेषण असतं. अज्ञानी पुरुषाला हे खरं वाटतं ना म्हणून त्याला विशेषण म्हणायचं आणि ज्ञानी पुरुषाला समजा खोटं वाटतं म्हणून त्याचे अंतःकरण उपाधी असते. आता काय करायचं ते म्हणलं नाही, एकच करायचं की विशेषण आहे ना त्याला उपाधी करायची. म्हणजे खरं वाटतं त्याला खोटं करायचं. विशेषण म्हणजे या धर्माचं स्वतःला समजेना
त्याला म्हणायचं विशेषण. आणि हे धर्म त्याच्या अंगावर टाकून देणं, ज्याची त्याच्याकडे टाकून देणं म्हणजे उपाधी. ज्याचे धर्म त्याच्याकडे लावून टाकायचं ना आपण वेगळं राहणं ही उपाधी. आणि त्याच्यासह आपल्याला मानणं. आता पुढे येणारच आहे उपाधी आणि विशेषण याच्यातला फरक आपल्याला पाहायचा. उपाधी कशाला म्हणायचं आणि विशेषण कशाला म्हणायचं. तर या ठिकाणी सांगताना त्याने सांगितलं की अंतःकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष जो चैतन्य भाग आहे त्यातच साभास अंतःकरण विशेषण असेल तर जीव, आणि साभास अंतःकरण उपाधी असले तर ते चैतन्य साक्षी. जीव आणि साक्षी हे दोन नाव आली. साक्षी कधी म्हणायचं आणि जीव कधी म्हणायचं. अंतःकरण विशेषण असलं की जीव म्हणायचं आणि अंतःकरण उपाधी झाली की साक्षी म्हणायचं. म्हणून अंतःकरण उपाधी असले की तो साक्षी आणि अंतःकरण विशेषण असले की त्याला जीव म्हणावं लागतं. आता या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख, संसार धर्म आहेत. आता हे संसार धर्म अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत. मग ते संसार धर्म स्वतःच्या ठिकाणी घेणं म्हणजे विशेष. त्याला त्याच्यासह, कारण हे माझे धर्म आहेत. सुख, दुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व हे दुसऱ्याचे वजे आपल्या माता घ्यायचे. तरी कान दाटीचे धनुर्धारा. मग दुसऱ्याचं वज आपल्या माथ्यावर घेणं आणि म्हणून त्यालाच म्हणायचं संसारी किंवा जीव म्हणायचं. यानं काय केलं की अंतःकरणाचे धर्म आपल्याकडे लावून घेतले. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हे सर्व काही अंतःकरणा विशेषणासह या ठिकाणी म्हणून विशिष्ट म्हणले किंवा जीव म्हणले त्याला. आता उपाधी म्हणजे काय? आता उपाधी, ज्याला उपाधी साभास अंतःकरण उपाधी असेल तर त्या चैतन्य भागात साक्षी म्हणायचं. आणि तेच अंतःकरण उपाधी असलं तर त्यानं ते सगळे काही झटकून टाकले. हे माझं नाही, याशी यास त्याशी त्यास तुक्याने कास घातली, याची याला देऊन टाकलं त्याची त्याला देऊन टाकलं. आणि म्हणून हे माझे धर्म नाहीत. देखीचे देहीचे धर्म देही आणि आत्मा आत्मयाच्या ठाई. आयशे जानणे ते पाय आणा हाती. देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी आणि आपला धर्म आपल्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारचं ज्यानं ज्याच्या त्याच्या ठिकाणी जे ते वाटून दिलं. कारण न मारणारा मी आहे, मारणारा हे सगळं बाकीचं आहे. असे खोट्याचे धर्म खोट्यावर टाकून दिले आणि आपण खरे आहोत अशा प्रकारचे आपण आपल्या लक्षात घेतलं, तर मग त्या ठिकाणी त्याचं अंतःकरण काय झालं, उपाधी झाली. म्हणून आता बंधन त्याला राहिलं नाही. म्हणून तो अशा प्रकारच्या या ठिकाणी उपाधी आणि विशेषण याचे अर्थ आपल्याला पाहिजे. आता इतकं दोन अर्थ बघून आपण या ठिकाणी थांबायचं. म्हणून या ठिकाणी पाहायला लागले तर त्या धर्मासह सुद्धा जो साक्षी त्याने त्याच वेळी अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरण विशेषण म्हणावे. त्या धर्मासह आता कसं त्याने सांगितलं की लाल घोडा आहे. तर लाल घोडा आहे म्हणजे लालपणा घोड्यावर वेगळा करता येत नाही ना. म्हणून लाल घोडा आहे. हे लाल हे घोड्याचं काय झालं म्हणजे लालपणा न त्या घोड्याला वेगळं करून दाखवलं. कोणता घोडा आहे म्हणले, हा लाल घोडा आहे. म्हणजे अशा प्रकारचे तांबडा घोडा आहे, काळा घोडा आहे, म्हणून हे त्याचं विशेषण झालं. म्हणून तितक्यामुळे त्या ठिकाणी त्याला वेगळं करून दाखवलं. आणि म्हणून वेगळं करून म्हणजे विशेष रूपानं त्याला दाखवलं की हा लाल घोडा आहे. म्हणून लाल रंग हा त्या घोड्यावर वेगळा नाही काढता येत. परंतु त्या ठिकाणी कोणता घोडा आहे म्हणले की लाल घोडा आहे. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी विशेष रूपानं त्या ठिकाणी तो घोडा दिसला आपल्याला. म्हणून त्याला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. आता विशेषण आणि उपाधी याच्यात काय फरक आहे? विशेषण या ठिकाणी त्याला चिटकूनच असतं ना, आणि उपाधी कशी असते, आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्याला विशेषण म्हणायचं. आपल्या धर्मासह म्हणजे घोड्याचं ज्ञान करून दिलं पण लाल घोडा आहे म्हणून दिलं, म्हणजे आपल्या धर्मासह दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला काय म्हणायचं, विशेषण. आणि आपले धर्म वेगळे राहून दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्याला म्हणायचं उपाधी. आपल्या धर्मासह ज्ञान करून देतं त्याला म्हणायचं विशेषण. आणि आपले धर्म वेगळं, आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला म्हणायचं उपाधी. आपल्या धर्माचं ज्ञान करून देतं त्याला म्हणायचं त्यात मग विशेषण. विशेष आपल्या म्हणजे विशेष म्हणजे घोडा झाला.
आणि विशेषण म्हणजे काळा आणि विशिष्ट म्हणजे काळा घोडा. रंग झाला त्याचा. रंग रंग म्हणजे विशेषण झालं आणि म्हणा ना, विशेष काळा म्हणजे घोडा झाला. म्हणजे काळा घोडा आहे समजा, विशिष्ट म्हणजे घोडा, विशेषण म्हणजे काळा आणि विशिष्ट म्हणजे काळा घोडा, असं आलं ना हे ते. झालं, हे झालं. पण या ठिकाणी हम्म. आपल्याला हे समजून घ्यायचं, पुढे येणारच आहे ते. हो पण ना. आता जो विषय चालू आहे आपल्याला, कारण हो. कसं असतं, या. आपल्याला पुढचं नाही घ्यायचं. कारण ज्या पानावर जे चालू आहे तितकंच पाहायचं. कारण हे जे माणसं आहेत ना, तर हे घरी वाचणार आहेत पोथी पुन्हा पुन्हा ठीक ते आहे. आपल्याला पुढे विषय येणार आहे सविस्तर, ते आपण सविस्तर बघू. कारण सगळाच काही एखादं सांगता येणार नाही. हो, तर बरोबर. पुढे ते विषय याच्यावर सविस्तर वर्णन येणार आहे ते आपल्याला. हो. परंतु आता नुसतं आपल्याला उपाधी कशाला म्हणायचं आणि विशेषण कशाला म्हणायचं हे हा. आपल्या पुढे आले. आता हो, उपाधी काय करते, तर आपले धर्म त्याच्यावर घालीत नाही, आपण वेगळी राहते. आणि विशेषण हम्म. काय करतं, की आपल्या धर्माचं ज्ञान करून देतं. हो. विशेषण काय करतं, आपल्या धर्माचं ज्ञान करून देतं ना. काळा घोडा आहे, लाल घोडा आहे, आपल्या धर्माचं ज्ञान करून दिलं, त्याला म्हणते हो. विशेषण. आणि उपाधी काय हम्म. करते, आपण वेगळं राहते आणि त्याचं ज्ञान करून देते, आणि म्हणजे याला म्हणायचं उपाधी. आपल्या धर्माचं वर्तमान दुसऱ्याचे ज्ञान करून दिले त्याला विशेषण म्हणतात. हा आणि हा, म्हणजे आपल्याला आपण वेगळे राहून जे वेगळं राहू. दुसऱ्याचे हा, ते बरोबर. त्याला उपाधी म्हणतात. आपण, तुमचा आवाज जरा स्पष्ट आहे ना मला, तर आपण आपण वेगळं राहू, हा दुसऱ्याचं ज्ञान करून देते ना, ती उपाधी आहे ना. आपण वेगळं राहते ना, हा आपण वेगळं राहतो. वेगळं आणि राहते आणि दुसऱ्याचं ज्ञान करून देते, ती उपाधी. आणि आपल्या धर्माचं ज्ञान करून देतं, दुसऱ्याचे ते विशेषण आहे. म्हणजे विशेषण आणि उपाधी मधला फरक या ठिकाणी पाहायचा. बरोबर. कारण आपण पाहायला लागलो की विशेष्य, विशेषण आणि विशिष्ट याच्यावर आपला विषय चाललेला आहे. कारण हे जे आहे ना, की विशेष्य कशाला म्हणायचं, चैतन्याला म्हणायचं. आणि विशेषण कशाला म्हणायचं, अंतःकरण, साबास युक्त अंतःकरण, हे विशेषण आहे. आणि विशिष्ट म्हणजे काय, हे दोन्ही मिळून विशिष्ट आहे. म्हणून जीवाला, म्हणून पुढे पुढे येणार आहे आपल्या जवळ त्या तरंगामध्ये, की अंतःकरण विशिष्ट चैतन्य आहे, अंतःकरण उपायी चैतन्य आहे. म्हणून अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे ज्याला हे खरं वाटतं किंवा जीव म्हणत त्याला. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे काय, जीव. आणि अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे त्याला साक्षी म्हणा, आत्मा म्हणा. कारण तो कसा आहे, अलिप्त राहायला लागला, उपाधी केली त्यानं अंतःकरण, म्हणून अंतःकरणाला उपाधी करायचं. अंतःकरण विशेषण असलं की बंधन, आणि अंतःकरण उपाधी केली की मग बंधन नाही राहिलं आता. कारण बंधन काय केलं, निघून गेलं. कारण यासी यास आणि त्यासी त्यास, तुक्याने कास घातली. कारण ज्याचे धर्म त्याच्यावर टाकून दिले, म्हणून बंधन राहिलं नाही. म्हणून आपले धर्म आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्याला उपाधी म्हणायचं. आपण वेगळं राहिलं आणि दुसऱ्याचं ज्ञान करून द्यायला. आता काळा घोडा आहे, काळा घोडा हे विशेष, काळा घोडा हे विशेषण आहे. आणि काळा घोडा आपल्यासह वर्तमान करून ज्ञान करून देते, हे घोड्याचे. हा पहा, इथं आता तुम्ही सांगितलेला विषय आला, म्हणून ते आपलं घ्यायचंच होतं. म्हणून त्याने सांगितलं काळा रंग आहे. आता काळा रंग काय करतो, घोड्याचं ज्ञान करून देतो. काळा रंग आपल्यासह वर्तमान घोड्याचं ज्ञान करून देतो, म्हणून काळा रंग आहे. हे घोड्याचं काय आहे, विशेषण आहे. कोणता घोडा, तर काळा घोडा. आणि घोडा काय, विशेष आहे. आणि काळा घोडा हे विशिष्ट आहे. म्हणून या ठिकाणी काळा घोडा अशा प्रकारचा जो शब्द आला तो विशिष्ट आला. कारण काळा म्हणल्यावर विशेषण आलं, घोडा म्हणलं की विशेष आलं, आणि काळा घोडा म्हणले की विशिष्ट आलं. म्हणून इथपर्यंत आपल्याला पाहायचंय. आता उद्या या ठिकाणी या उपाधीचं आणि या ठिकाणी जे काही उपाधी सांगितलेली, उपाधी कशाला म्हणायचं आणि विशेषण कशाला म्हणायचं, या थोडक्यात आपण पाहिलं. परंतु विशेषणाचा आणि उपाधीचा सविस्तर विस्तार तर उद्याच्या विषयामध्ये येणार आहे, तर आपण तो बघू. आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळाचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जी वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनुवर्त भूमंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरुचे आरवो, चैतना चिंतामणीचे गावो, बोलती जे अर्णवो पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती निलोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय वामने. हा होईल दान पसाहो, कुंडलिकावृदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक सूचना होती थोडस सर्व साधकांना. चालू करताना कॅमेरा कंटिन्यू सगळ्यांनी चालू करतानाच्या आधीच बंद ठेवा आणि पाठ होईपर्यंत बंद ठेवा. कारण काय होतंय, नेटवर्क सुटतं आणि नेटवर्क सुटल्यामुळं मग नंतर बरेच जणांना ते अर्धवट ऐकू येत.